लागतो ना, नाही तर माझ्या गावात मीच करते हो ना. अरे शेका ये आणि काय रे रागामध्ये सारंग, अरे तुम्हाला काही विचारू नकोस. अरे झालं तरी काय सांगू तुम्हाला? मला एक सांगा, हो आजपर्यंत मी तुमची सर्व कामे प्रामाणिक केली की नाही केली? हो त्यात मला काय मिळालं सांगा ना, काय मिळालं मला? हो तुम्ही जे मला देणार होत ना ते आता दुसऱ्याच झालंय. अरे तुला म्हणायचं तरी काय आहे? हो ठाकूर साहेब, तुमची ती लाडकी सोनाली त्या नवऱ्यासोबत त्या बागेमध्ये प्रेमाचे चाळे करत होती, चाळे. शाखा कोण सांभाळून बोल, काय बोलतोस? भानावरती आहेस ना? माझी बहीण तशी करूच शकत नाही. अरे तुला म्हणायचे तरी काय? मी जे डोळ्याने बघितले ते खोट आहे म्हणून. ठाकूर साहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का सोनालीचं लग्न माझ्यासोबत झालं नाही ना तर मी तुमच्या सर्व काळ्या धंद्याची वाट लावून टाकेन. नाही शाखा नाही. अरे सोनालीचे लग्न फक्त तुझ्या सोबतच होईल. अगं कुठं गेली होतीस तू? मैत्रिणीकडे बाबा. मैत्रिणीकडे गेली होतीस की मित्राकडे? पप्पा हा काय बोलताय? अगं अगदी खरा बोलत आहे तो. काय ग कुणाला भेटायला गेली होती तू? अगं सांग ना. लाज वाटते का तुला सांगायला? बोल, कोणाला भेटायला गेली होतीस तू? अगं बोल ना. अगं सांग ना, लाज वाटते काय सांगायला? अगं त्या रावल्या बरोबर बागेमध्ये प्रेमाचे चाळे करायला तुला लाज नाही वाटते? अरे आता पप्पा सोबत सांगायला लाज वाटते काय? का सोनाली, हे बघ, अगं तुला चांगल्याने माहित आहे की तू माझी होणारी बायको आहेस, बायको म्हणून. हे बघ, मी तुझ्यासारख्या राक्षसाबरोबर कधी लग्न करणार नाही. आणि हो, मी राहुलवरती प्रेम करते आणि लग्न त्याच्याशीच करणार. काय म्हणलं? आवाज द्या कोणाला. आणि हे फक्त लक्षात ठेव, तुझं लग्न फक्त शाखा सोबतच होईल. लक्षात? दादा तुम्ही काही केलं ना तरी चालेल, पण मी लग्न फक्त राहुलशीच करणार. अरे बघितलं सारंग तुझ्या बहिणीचा नखरा. अरे शाखा, अरे तुझं लग्न फक्त सोनाली सोबतच होणार. फक्त सोनाली सोबत. पण पप्पा ऐकलं ना काय गुरु केली ती? अरे मी सुद्धा नागराज ठाकूर है. अगर सीधे उंगली से घी नहीं निकालता ना तेरी करते बढ़ती है.
त्या साल्या वसंताचे करायचे का आणि त्या दुर्गाचे अरे तू त्याची चिंता करू नको त्यांना मी बघून घेतो मी अरे आपल्याला दारू काढता दुसऱ्या ठिकाणी अरे मग चल की आता लगेच जाऊ चला तरी काय सांगशील का अबे तर मारणं त्याला जी पण मालक घ्यावं लागते माझी हातभर फाटली जी जातो की नाही तुझी जात तुझी बापा थांब शाबा मी येतो आता तू बघतच नाही हास्य काय करतोय ते अरे एक टका सोनाली सोबत माझं लग्न झालं तर मी तुझी सोन्याची लंका कशी करतोय ते अरे तुला काय वाटलं का तुझ्या हातातील बावला आहे ना पण नाही ठाकूर नाही अरे मी हे सर्व हरवीपणा फक्त आणि फक्त तुझ्याकडूनच शिकलोय अरे आता बघतच राय हा चेला कसा गुरुवर भारी पडतोय ते ना बाप बड़ा ना भैया सबसे बड़ा रुपया चाल माझी लोमडीची चपलता माझी हरिणाची आणि शिका